Hello everyone, welcome to our chemistry class. Okay, in our previous lecture we discussed about the Arrhenius theory of acid and base. Okay, from this last point we again going to start our chapter, our new point, Arrhenius theory of acid and base. Okay, from the point of view of Arrhenius, acid means what? Acid means a substance which contains hydrogen and gives H plus ion in aqueous solution. Acid means acid is a substance. Acid is a substance. Is a substance which contains hydrogen and gives rise to H plus ion in aqueous solution. Okay, acid means what? From the Arrhenius point of view, acid is a substance which contains which contains hydrogen and gives H plus ions in aqueous solution. Aqueous solution means what? Aqueous solution means in our water solution. Aqueous solution means what? In water. Water मध्ये जर H plus ions तयार होत असतील तर त्याला काय म्हणतोय आपण? ऍसिड म्हणतोय. ठीक आहे. तर एक्झाम्पल ॲज अ एक्झाम्पल HCl. Okay, HCl gives, suppose in a water, gives H plus aqueous plus Cl minus aqueous. Okay, is an example of acid. That's why HCl is acid from the Arrhenius point of view. Okay, here HCl in water, it means here aqueous solution. Aqueous means water. शब्द लक्षात राहू द्या. aqueous म्हटलं की त्याला वॉटर कन्सिडर करायचं. इथे वॉटर असतं. याच्या रिएक्शन मुळे काय होणार आहे? त्या फर्टिलिटी H प्लस प्लस Cl मायनस हे आपल्याला तयार होत आहे आणि H प्लस हा जो असतो यालाच काय म्हटलं जातं? H प्लस is or H plus ion is hydrated with aqueous सोल्युशन. जे का वॉटर आहे त्याच्याबरोबर तो हायड्रेटेड होतो आणि त्या हायड्रेटेड आयनला काय म्हटलं जातं? इट इज रिप्रेझेंटेड बाय H3O+. त्याला आपण आपल्या भाषेत म्हणतो हायड्रोनियम. त्याला काय म्हणतो आपण? हायड्रोनियम. आता इथं काय होतं? इथं वॉटर आहे ना, H2O आहे इथं वॉटर, बरोबर. H2O मध्ये अजून हा एक H प्लस ऍड होणार म्हणजे काय बनणार? H3O+, बरोबर ना. H2O प्लस H प्लस काय होईल? H3O+. तर हा H3O प्लस हा आयन या ठिकाणी तयार होतो आणि त्याला आपण काय म्हणतो? हायड्रोनियम. त्याला काय म्हणतो आपण? हायड्रोनियम. आणि हाच कारणीभूत असतो मॅक्झिमम टाइम ऍसिड आणि बेस ठरवण्यासाठी. हा हायड्रोनियम आयन जर तयार झाला तर तो ऍसिड असतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट इज दॅट बेस. Next point is base. Okay, base is a substance which contains OH group and produce hydronium. Is a base is a substance. Base is a substance that contains OH group and produce hydroxide OH minus ग्रुप ज्यावेळेस तयार होतो त्यावेळेस काय म्हणतो आपण? OH ग्रुप ज्यावेळेस तयार होतो त्याला आपण काय म्हणतो? बेस. ज्याच्यासाठी त्याच्यामध्ये काय असावं लागतं? OH ग्रुप हा असावा लागतो. ठीक आहे. ॲज अन एक्झाम्पल NaOH
in water gives Na plus OH minus OH मायनस आले. जिथं OH मायनस ग्रुप असेल त्याला काय म्हणायचं, बेस म्हणायचं. जिथं H प्लस आला असेल त्याला काय म्हणायचं, ऍसिड. ठीक आहे. पण आता हे झालं HCl बद्दल आणि NaOH बद्दल. जर आपल्याकडे दुसरा कोणी असला मग NaCl आहे, सपोज NaCl. मग NaCl काय आहे, ऍसिड आहे का बेस आहे, हे कसं ओळखणार. तर त्यासाठी आता ह्या याच्या आरएनएफच्या थेअरीनुसार तर NaCl तर सांगू शकत नाही ऍसिड आहे का बेस आहे. कारण ज्यावेळेस NaCl ब्रेक होतो तो काय म्हणतो, Na प्लस प्लस Cl मायनस. NaCl काय म्हणतो, Na प्लस प्लस Cl मायनस. आले. आता याच्यामध्ये H प्लस पण नाहीये आणि OH मायनस पण नाहीये. मग याला ऍसिड म्हणणार का बेस म्हणणार. हा, मग अशी ज्यावेळेस क्रिटिकल प्रॉब्लेम येतो त्याच्यासाठी हा लॉ लागू पडत नाही. त्या ठिकाणी आपलं आरएनएस इक्वेशन काम करत नाही. आले लक्षात. मग आरएनएस इक्वेशन कुठं कुठं काम करतं, त्यासाठी त्याला काही हिंट्स आहेत. नॉट ऍप्लिकेबल for those who do not contain hydrogen and OH group, which do not contain hydrogen and OH group. ज्याच्यामध्ये हायड्रोजन आणि OH ग्रुप नाहीये अशासाठी आरएनएस लागू पडत नाही. त्याच्यासाठी आरएनएस ची थेअरी युजफुल नाहीये. आले लक्षात. त्याचबरोबर अजून एक हिंट आहे, applicable only for aqueous solution. Applicable only for aqueous solution. ह्या दोन गोष्टी सुद्धा लक्षात ठेवणं जास्त गरजेचं आहे. कशासाठी, तर आरएनएस इक्वेशन साठी. ठीक आहे. काय होतं आरएनएस इक्वेशन, मग acid is a substance which contains hydrogen and gives rise to the H plus ion in aqueous solution. Then second is base is a substance that contains OH group and produce hydroxide. And two basic things or two important things from RNAs theory is that it is not applicable for those who do not contain H means hydrogen and OH group. Okay. And it is applicable only for aqueous solution. याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या ठिकाणी याचा यूज केला जात नाही किंवा या रूल हा त्याला लागू पडत नाही. ठीक आहे. त्यानंतर आता आपला सेकंड सायंटिस्ट आहे, हा आपला फर्स्ट सायंटिस्ट झाला आरएनएस. त्यानंतर सेकंड सायंटिस्ट आहे आपला ब्रॉन्स्टेड एसिड बेस थ्योरी और ब्रॉन्स्टेड-लाउवरी एसिड बेस theory. Bronsted-Lowry acid base theory. Okay, this theory is also called as proton transfer theory. This theory is also called as proton transfer theory. Means what? In that particular case they study the transfer of proton. Okay, in that theory acid is a substance that donates proton to another substance, which donates the proton to another substance. Okay, it is also called as proton transfer theory. Okay, because it is related to only transfer of proton. It is only related to the transfer of proton. That's why it is also called as proton transfer theory. Okay, acid is a substance. Acid is a substance that donates proton, to another substance.
सबस्टन्स. ठीक आहे, जो H प्लस आयन डोनेट करत असेल त्याला काय म्हणणार आपण, ऍसिड म्हणणार. आता बाय डिफॉल्ट बेस काय असणार आहे मग, ओके. फ्रॉम Bronsted-Lowry acid base theory, acid is a substance that donates proton to the another substance. Then what about the base? Base is opposite to the acid. Base, what is base? Base is a substance that accept proton from another substance. Okay. Acid is a substance that donates proton to another substance, and base is a substance that accept proton from another substance. This is difference between acid and base from Bronsted-Lowry acid base theory. Okay, and this theory is also called as proton transfer theory, because this theory is related to the transfer of proton. Acid is the substance that donates proton to another substance, and base means which accept proton is called as base from the Bronsted-Lowry concept. Okay, as an example, HCl plus NH3 and it gives NH4 plus Cl minus. Here from reactant side HCl and NH3 is our reactant and NH4 plus Cl minus is our product. Okay, if we see that acid means acid is a substance that donates proton. Here HCl, here H plus is nothing but the proton. Okay, आता हे कसं H प्लस ला प्रोटॉन कसं मानायचं, हायड्रोजन मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, एकच इलेक्ट्रॉन असतो. हायड्रोजन मध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो. ज्यावेळेस तो इलेक्ट्रॉन निघून गेला, ज्यावेळेस हा इलेक्ट्रॉन डोनेट केला, तर हायड्रोजन काय होणार, H प्लसच होणार. बरोबर आहे, हायड्रोजन मधला इलेक्ट्रॉन निघून गेला तर काय होणार, H प्लस असं पूर्ण. मग हाच काय आहे, प्रोटॉन आहे. यालाच काय म्हणतात, प्रोटॉन. H प्लस म्हणजेच प्रोटॉन. आले लक्षात. मग आता बघा, इथं HCl होता, इथं काय उरलाय फक्त Cl मायनस, म्हणजे हा H प्लस काय झालाय, ट्रान्सफर झालाय. पण हा H प्लस काय झाला, डोनेट झालाय का ऍक्सेप्ट झालाय, यांनी HCl नी H प्लस काय केलाय, HCl नी H प्लस काय केलाय, तर डोनेट केलाय. म्हणून HCl काय आहे, ऍसिड आहे. HCl नी H प्लस डोनेट केलाय म्हणजे HCl काय आहे, ऍसिड आहे. आता बघा NH3 इकडे आल्यानंतर काय बनलंय, NH3 इकडे आल्यानंतर काय झालंय, NH4 प्लस. मग NH3 इकडे पुढच्या स्टेप मध्ये जाताना काय करतोय, H प्लस डोनेट करतोय की ऍक्सेप्ट करतोय, इथं H3 आहे, इथं H4 आहे, म्हणजे काय केलाय, ऍक्सेप्ट केलाय. बेस इज अ सबस्टन्स दॅट ऍक्सेप्ट प्रोटॉन फ्रॉम अनदर, म्हणजे NH3 काय झालाय, आता आपला बेस झालाय. आले लक्षात. मग आता ऍसिड आणि बेस समजलाय. फ्रॉम Bronsted-Lowry acid base theory, acid is a substance that donates proton and base is a substance which accept the proton from another substance. ठीक आहे, समजले. HCl पासून Cl झाला, H प्लस डोनेट केला म्हणून Cl मायनस सेपरेट झालाय. NH3 मध्ये H प्लस ऍड झालाय म्हणून NH4 प्लस बनलाय. HCl ने H प्लस सोडून दिला, ऍसिड झाला. NH3 ने H प्लस ऍड केला, बेस बनला. आले लक्षात. मग ऍसिड आणि बेस फ्रॉम Bronsted-Lowry थेअरी. आता आपल्याला एक थर्ड आणि इम्पॉर्टंट थेअरी बघायची आहे, लेविस थेअरी ऑफ ऍसिड अँड बेस. लास्टला कोणती बघायची आपल्याला, एक लेविस थेअरी ऑफ ऍसिड अँड बेस.
लेविस थेरी फॉर ऍसिड अँड बेस. लास्ट थेरी आहे ही, 3 थेरी आहेत त्याची आता ही लास्ट थेरी आहे ऍसिड अँड बेस साठी. ऍसिड आणि बेस कसा ओळखायचा आणि सगळ्यात जास्त ऍक्सेप्टेबल हीच थेरी आहे. म्हणजे सगळ्यात जी थेरी मॅक्झिमम ठिकाणी लागू पडते ती कोणती आहे? लेविस थेरी आहे. ठीक आहे. काय म्हणते लेविस ना मग ऍसिडच्या रिलेटेड. ऍसिड एनी स्पेसिस that accepts a share in electron in pair. Sharing of electron in pair. Accept जो काही इलेक्ट्रॉनची पेयर ऍक्सेप्ट करत असेल तो काय झाला आपला ऍसिड, जो इलेक्ट्रॉनची पेयर ऍक्सेप्ट करतोय. आणि सेकंड काय आपलं बेस म्हणजे काय? एनी स्पेसिस that donates पेयर ऑफ इलेक्ट्रॉन. ज्याच्यामध्ये पेयर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट होत असेल त्याला काय म्हणायचंय? बेस असं म्हणायचंय. ठीक आहे. जो डोनेट करतोय, जो ऍक्सेप्ट करतोय तो काय आहे? ऍसिड. जो डोनेट करतोय तो बेस. ठीक आहे. ऍज अ एक्झाम्पल H plus plus NH3 gives NH4. आता याचं कसं ओळखायचं? सपोज आता एक्झाम्पल म्हणून आपण एक कार्बन आणि ऑक्सिजनचं एक्झाम्पल पाहूया. लोन पेअर ही कन्सेप्ट सगळ्यांना माहिती. लोन पेअर NH3 असा असतो. आता असा का बरं होतोय? बॉन्ड तर 4 पाहिजे होते ना, H आणि तरी NH3 स्टेबल कसा होतो? इथं याच्याकडे बॉन्ड ऐवजी लोन पेअर असते. काय असते? लोन पेअर म्हणजे स्वतःचेच दोन्ही इलेक्ट्रॉन. NH3 कडे काय असते? एक लोन पेअर असते. त्या लोन पेअरचा इथं आता यूज होतोय. कार्बनच्या बाहेर किती मॉलिक्यूल असतात? 4 असतात. बरोबर आहे. कार्बनच्या व्हॅलन्स शेल मध्ये 4 मॉलिक्यूल असतात आणि ऑक्सिजनच्या व्हॅलन्स शेल मध्ये काय असतात? 6 असतात. ऑक्सिजनच्या व्हॅलन्स शेल मध्ये 6 असतात. मग अशा वेळेस काय होतं? आपला कार्बन ऑक्सिजनला ही पूर्ण लोन पेअर ऑक्सिजनला देत असतो. कार्बन पूर्ण लोन पेअर ऑक्सिजनला देत असतो. देणारा कार्बन, घेणारा ऑक्सिजन. मग इथं या ज्यावेळेस त्यांचा बॉन्ड तयार होतो त्यावेळेस आपण अशी डॅश लाईन नाही दाखवत. ज्यावेळेस अशा पद्धतीचा लोन पेअरचा यूज करून ज्यावेळेस बॉन्ड तयार होतो त्यावेळेस आपण डॅश लाईन बॉन्ड दाखवतो असा दाखवला. त्यावेळेस काय केला जातो? ॲरोचा यूज केला जातो. मग तोच यूज आता आपल्याला इथेही बघायचा आहे. सेम H प्लस आणि इथं याच्याकडे काय आहे? नायट्रोजनकडे लोन पेअर आहे. नायट्रोजनकडे काय आहे? लोन पेअर आहे. आले लक्षात मग. आणि या लोन पेअर मुळे इथं काय होतोय? एक कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार होतोय. काय होतोय? कोऑर्डिनेशन बॉन्ड. वर्ड लक्षात ठेवा. आपल्याला केमिस्ट्री सेकंड पार्ट मध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा चॅप्टर शिकायचा आहे. ह्या बॉन्डला काय म्हटलं जातं? कोऑर्डिनेशन बॉन्ड. आता बघा इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉनची पेअर कोणी कोणाला दिली? याच्याकडे इलेक्ट्रॉनची पेअर होती आणि यांनी काय केली? ती दिली आहे. नायट्रोजन NH3 कडे इलेक्ट्रॉनची पेअर होती यांनी ती दिली आहे म्हणजे यांनी डोनेट केली आहे. एनी स्पेसिस दॅट डोनेट्स पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज बेस. आणि कोणी ऍक्सेप्ट केली आहे? हायड्रोजननी. दॅट्स व्हाय दिस स्पेसिस इज कॉल्ड एज ऍसिड. दिस स्पेसिस इज कॉल्ड एज ऍसिड. आला डिफरन्स लक्षात मग आता ऍसिड आणि बेस मधला हाच मेन डिफरन्स होता लेविस ऍसिडच्या बद्दल. फक्त लक्षात ठेवायचं याच्यामध्ये काय असलं पाहिजे? पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. मिनिमम 2 इलेक्ट्रॉन असले पाहिजे. सिंगल इलेक्ट्रॉनचं शेअरिंग नाही होत. पूर्ण पेअर असली पाहिजे. त्यावेळेस त्याच्यावरून आपण लेविस ऍसिड बेस थेरी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. आय होप तिन्ही थिअरीज चांगल्या पद्धतीने समजल्या असतील. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पार्ट स्टार्ट करूया. याच्यामध्ये काही डिफिकल्टी असेल तर
कॉल केला तरी चालेल, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, आज थांबूया इथंच मग. थँक्यू.